नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आजचा विषय आहे शरीरात कॅन्सर पसरण्यापूर्वी मिळणारे धोक्याचे इशारे. कॅन्सर हा असा एक आजार आहे जो शरीरात एकाएकी पसरत नाही. तो पसरण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला काही छोटे छोटे इशारे देत असते, पण आपल्या बरेचदा त्याकडे सामान्य त्रास म्हणून दुर्लक्ष करतो. आज आपण अशाच लक्षणांबद्दल बोलूया. विनाकारण वजन कमी होणे. जर तुम्ही कोणताही डाएट किंवा व्यायाम न करता अचानक 4 ते 5 किलो वजन वेगाने कमी होत असल्याचे पाहत असाल, तर हा कॅन्सरचा पहिला मुख्य संकेत असू शकतो. पोटाचा किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर शरीरातील ऊर्जा वेगाने खर्च करतो. सतत थकवा आणि अशक्तपणा. दिवसभर काम करून थकणे सामान्य आहे, पण पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतर जर शरीरातला ताजेपणा परत येत नसेल आणि सतत कमालीचा अशक्तपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरावर न दुखणारी गाठ किंवा सूज. शरीराच्या कोणत्याही भागात, विशेषतः गळा, स्तन, काख किंवा पोटावर एखादी नवीन गाठ आली असेल, जी दुखत नाही पण तिचा आकार हळूहळू वाढतोय, तर तिची त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. जुना खोकला किंवा आवाजात बदल. जर तुमची सर्दी बरी झाली आहे पण खोकला 3 ते 4 आठवड्यांपेक्षा जास्त काळ थांबत नसेल किंवा अचानक आवाजात घोगरेपणा आला असेल, तर हा फुफ्फुसाचा किंवा घशाचा कॅन्सरचा प्रारंभिक इशारा असू शकतो. तोंडात न भरणारे पांढरे किंवा लाल चट्टे. विशेषतः तंबाखू किंवा सुपारी खाणाऱ्यांच्या तोंडात जर एखादी जखम किंवा अल्सर 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरी होत नसेल, तर तो तोंडाच्या कॅन्सरचा इशारा असू शकतो. लक्षात ठेवा, ही सर्व लक्षणे दिसली म्हणजे तुम्हाला कॅन्सरच झाला आहे असे नाही. ही लक्षणे इतर सामान्य आजारांमुळेही असू शकतात. पण जर ही लक्षणे 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली, तर स्वतःहून औषधोपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात सुरक्षित ठरते. कॅन्सरचे वेळेत निदान आणि उपचार हाच जीवन वाचवण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. ही महत्त्वाची माहिती तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना नक्की शेअर करा. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा. निरोगी राहा आणि आनंद राहा. धन्यवाद.